महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज जी9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज जी9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। औरंगाबाद येथील पदमपुरा स्टेशन रोड कोविड सेंटरमध्ये समस्यांनी थैमान घातले असून आमच्या प्रतिनिधींनी ज्यावेळी कोविड सेंटरला भेट दिली असता लक्षात आले की तिथे पेशंटसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही। सुविधा फक्त कागदावरच आहेत। या कोविड सेंटरच्या इन्चार्ज उज्ज्वला भांगरे मॅडम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी असे सांगितले की आम्ही पेशंटची काळजी घेत असल्याचे सांगितले। मात्र पेशंटशी चर्चा केली असता पेशंट लाटे यांना जेवण नाही, चहाही लवकर येत नाही आणि कचरा तर जागोजागी पडलेला असल्याचे सांगण्यात आले। तर 2 दिवसापासून या ठिकाणचा कचरा देखील उचलण्यात आला नसल्याचे देखील सांगितले। औरंगाबाद शहरातील पदमपुरा हे कोविड सेंटर स्टेशन रोड या ठिकाणी आहे, ज्याला फायर ब्रिगेड म्हणून देखील नावाजलेलं आहे औरंगाबाद शहरामध्ये। हे आपल्यासोबत या कोविड सेंटरच्या इन्चार्ज आहेत। मॅडम, आपलं नाव काय? मी डॉक्टर उज्ज्वला भांबरे, नोडल ऑफिसर फायर ब्रिगेड। हां, भांबरे मॅडम, मला सांगा आपल्या पेशंटचे कशा पद्धतीने आपण सोयीसुविधा या ठिकाणी घेतल्या जाते? मॅम, इथे आपण माइल्ड सिम्पटमॅटिक पेशंट ॲडमिट करतो आणि ज्यांचे कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे त्यांचे आणि त्यांना ॲडमिट केल्यानंतर मग आपण पुढे त्यांचे जसं आहे ट्रीटमेंट प्रोटोकॉल त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रीटमेंट देतो। मॅम, असं सांगायचं मला की आम्हाला काही पेशंटचे आमच्या चॅनलला फोन आला होता की काही सोयीसुविधा आम्हाला घेतल्या जात नाही, स्वच्छता या ठिकाणी केल्या जात नाही आहे आणि जेवणही वेळेवरती आम्हाला या ठिकाणी मिळत नाही। याबद्दल काय सांगू शकता मॅम? नाही, जेवण तर आपण वेळेवरच प्रोव्हाइड करतो, कारण जेवण आपल्याला दुसरीकडनं येतं, ते आलं की आपण इमिजिएटली वरती त्यांना प्रोव्हाइड करतो। सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, साधारणतः 8 वाजेपर्यंत रात्रीचं जेवण मिळतं त्यांना साधारणतः 8। धन्यवाद मॅम। न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी देवराज आहे, औरंगाबाद।